आजी तुम्ही कोणत्या गावावरून आला? काराटी गावावर किती वर्ष झालं वारी करताय? 35 वर्ष झाली. वारीचा काय अनुभव सांगाल आम्हाला? हो सांगेन ना. वारीमध्ये खूप आनंद वाटतो आणि आम्ही खूप आनंद लुटतो आणि इतका आनंद होतो का नाही की कधी होतच नाही, होणारच नाही माग मोर अशी वारी, असं वाटतं मनाला. म्हणजे अतिशय प्रसन्न वातावरण. प्रसन्न वातावरण वाटतं. मी म्हणजे पहिल्यांदाच आले वारीला. मला खूप यावंसं वाटत होतं वारीला, पण असं झालं की मला असं भीती वाटायची की माझ्याच्याने चालणं होईल का नाही. मी कधी आयुष्यात 1 किलोमीटर सुद्धा चाललेली नाहीये घरी, पण आज मी 30-30 किलोमीटर चालतीये. मला एवढा आनंद होतो म्हणजे पांडुरंगच नेतोय का काय असं वाटतंय. आणि माझ्या पायाला फोड सुद्धा नाही, तरी मी चालते. परमेश्वरच तुम्हाला बोलून घेतोय म्हणायचं. परमेश्वरांनीच मला बोलवलं आणि मेन म्हणजे पहिले 2 दिवस तर मला ना माझ्या पायाला फोडी सुद्धा आल्या आणि म्हटलं आता मी उद्या चालू शकणार नाहीये. पण काय असेल ते असेल, परमेश्वराचीच कृपा. आणि मी आता पांडुरंगाची आणि मी नाचते बी वारीत आणि चालते बी आणि 30 किलोमीटर अशी चालतीये पळतच आनंदात. हा सुख सोहळा मी साजरा करते आणि जाते पंढरपूरपर्यंत जाणारच असं. आणि गाडीत बसणार नाही, मी चालतच जाणार आहे पंढरपूरला. तुम्ही विना देऊपासून साऱ्या. पंढरपूर पर्यंत देहू ते पंढरपूर असतो. तुमचा काय अनुभव आहे? अतिशय चांगला अनुभव आहे, कारण ह्या वारीसारखं सुख आणि आनंद कुठंच भेटत नाही आणि असा सोहळा पृथ्वी तलावर तर पाहायला मिळणार नाही. कारण घरून निघाल्यापासून ऊन वारा पाऊस याचे तामान न बाळगता हा सर्व वारकरी समुदाय एक आनंदाच्या भरात पंढरपूरकडे रवाना होत असतो आणि प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी असो किंवा दुपारी विसाव्याच्या ठिकाणी असो हरिनामाचा गजर हा होत असतो आणि रस्त्याने जाताना सुद्धा हरिनामाच्या गजरातच सगळे जात असतात. त्याच्यामुळे हा अतिशय चांगला अनुभव आहे आणि खूप खूप आनंद वाटतो.